संदीप आणि स्नेहाचे 1 वर्षापूर्वी लग्न झाले होते. संदीप हा एक यशस्वी आर्किटेक्ट होता. त्याचा एक स्वतंत्र व्यवसाय होता. स्नेहाने मार्केटिंग विषयात MBA केलं होतं. त्यामुळे ती संदीपच्या व्यवसायाचे मार्केटिंग सांभाळत होती. संदीपने शहरात बाहेर एक छान मोठी जागा विकत घेतली होती. तिथे स्वतःचं एक टुमदार घर बनवून तिथेच एक छोटाखानी ऑफिस बांधायचा त्याचा मानस होता. स्नेहाला देखील त्याचा विचार पटला होता. बघता बघता 1-1.5 वर्षात त्यांचे घर आणि ऑफिस बांधून पूर्ण झाले होते. आजूबाजूला रिकामे प्लॉट असले तरी ते विकले गेले होते आणि या संधीचे संदीप सोने करणार होता. हळूहळू दोघांचा संसार त्या नवीन घरात फुलू लागला होता. काही कारणास्तव संदीपला भारताबाहेर जावे लागणार होते, पण स्नेहाला एकटे सोडून जायची त्याची इच्छा नव्हती. पण स्नेहाने खूप समजावल्यावर शेवटी तो तयार झाला. 2 दिवसांनी पहाटेची फ्लाईट होती. स्नेहाने त्याची पूर्ण पॅकिंग करून दिली, पण 2 दिवसाच्या दगदगीमुळे स्नेहा खूप थकून गेली होती. त्यामुळे संदीप एकटाच विमानतळावर गेला. त्या दिवशी स्नेहा आरामात दिवस घालवणार होती. ती उशिरा उठली आणि आरामात आपले सगळे काम करू लागली. संध्याकाळी एका क्लायंटसोबत एक मीटिंग होती. ती तिने यशस्वीरित्या हाताळली. घरच्या बगीचात एक फेरफटका मारून आली. आज एकटीच असल्यामुळे तिने लवकरच रात्रीचे जेवण घेतलं आणि झोपी गेली. रात्री तिला कसलासा आभास झाला, म्हणून तिला जाग आली. तिने खोलीतला लाईट लावला, पण कोणीच दिसले नाही. ती उठली, किचनमध्ये येऊन पाणी पिऊन परत झोपी गेली. सकाळी उठल्यावर तिने रोजप्रमाणे काम सुरू केले. दुपारी संदीपचा फोन आल्यावर त्याने सांगितले की त्याची क्लायंटसोबत पहिली मीटिंग छान झाली आणि मग इकडच्या तिकडच्या गोष्टी करून त्याने फोन ठेवला. अचानक दरवाजावरची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला. दरवाजावर एक पार्सल आलं होतं. कुणीतरी ते ठेवून निघून गेलं होतं. त्यावर स्नेहाचं नाव असल्यामुळे तिने ते उघडलं. आतमध्ये एक चिठ्ठी होती. भेटू लवकरच असे लिहिले होते. स्नेहाला ते पार्सल संदीपने पाठवले असे वाटले, म्हणून तिने संदीपला फोन करून विचारले, पण तो मी कोणतंच पार्सल पाठवले नाही असे म्हणाला. स्नेहा खूप गोंधळून गेली. एकतर ते पार्सल तिला दरवाजामध्ये मिळाले. कोणी आणलं, कोणी पाठवलं हे सुद्धा माहिती नव्हतं. आजूबाजूला फारशी लोकवस्ती नसल्यामुळे कोणी कोणाला पार्सल ठेवताना पाहिलं का हे सुद्धा समजण्यास मार्ग नव्हता. संदीप काही दिवसांनी घरी परतला. आल्यावर स्नेहाने ते पार्सल संदीपला दाखवलं, पण संदीपने त्याकडे पाहून कोणीतरी गंमत केली असेल असे म्हणून दुर्लक्ष केलं. स्नेहाने पण मग त्याबद्दल जास्त विचार न करता सोडून दिलं. आता हळूहळू ते दोघेही त्या नवीन घरात रुळू लागले. घराजवळ जी काही 5-6 घरे होती तिथल्या बायकांच्या सोबत स्नेहाची छान ओळख झाली होती. आता त्या एकमेकींच्या घरी जाणं येणं करू लागल्या. किटी पार्टी करू लागल्या. जवळच्या स्थळांना पिकनिक करू लागल्या. एक दिवस अशीच मैत्रिणीबरोबर स्नेहा मंदिरात गेली. मंदिरात एका कोपऱ्यात बसलेली एक थोडीशी वेडसर म्हातारी स्नेहाला पाहतच तिच्याकडे धावली. स्नेहा जोरात किंचाळलीच, पोरी तू कशाला आलीस? तो आता येणार. तू परत जा पोरी, परत जा. अशी काहीतरी असंबंध ती बडबडत होती. मधूनच हातातील काठी आजूबाजूला फिरवत, तू येऊ नकोस. ती जाईल परत. येऊ नकोस. चांडाळा, जा, चल जा, अशी बडबडत होती. काही लोकांनी त्या म्हातारीला हात धरून बाहेर काढलं. आता स्नेहा पुरती घाबरली होती. मंदिरातील लोकांकडून स्नेहाला समजले की 30-35 वर्षाआधी तिची एक मुलगी होती जिने आत्महत्या केली होती. मुलीच्या अचानक जाण्याने तिच्या मनावर
आणि डोक्यावर परिणाम होऊन ती वेडी झाली होती. तेव्हापासून ती मंदिरातच बसलेली लोकांना दिसायची. पण आजपर्यंत ती कोणावरच धावून गेलेली लोकांच्या ऐकिवण्यात किंवा पाहण्यात नव्हते. मंदिरात येणारे लोक जाताना कधी पैसे तर कधी प्रसाद वगैरे द्यायचे. कधी कोणी तिला जेवायला पण आणून द्यायचे. घडल्या प्रकारामुळे स्नेहा खूप घाबरली होती. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. संध्याकाळी संदीप आल्यावर तिने घडलेली घटना सांगितली. अगं, तूच म्हणतेस ना ती म्हातारी वेडी होती. मग वेडे लोक असेच वागतात. स्नेहा, जाऊ दे तू, नको एवढा विचार करू, सोडून दे, संदीप म्हणाला. पण स्नेहाच्या मनातून त्या म्हातारीचा विचार काही केल्या जातच नव्हता. तिच्या मनात एकच एक विचार घोळत होता की ती म्हातारी कधीही कोणाच्या वाटी गेली नाही. ती अचानक अशी माझ्यावर का धावून आली असेल आणि ती जा, दूर हो चांडाळा, निघून जा, अशी कोणाला म्हणत असेल. तिला कोणी दिसलं असेल का? अशा अनेक प्रश्नांनी स्नेहाच्या मनात थैमान घालायला सुरुवात केली. आज स्नेहा पुन्हा मंदिरात गेली होती. आज तिला त्या म्हातारीच्या वागण्याचा शोक्षमोक्ष लावायचाच होता. ती मंदिरात पोहोचली, पण आज तिथे म्हातारी नव्हती. मंदिरातील लोकांकडून तिला कळाले ती जवळच असलेल्या एका तलावाजवळ बसली आहे. स्नेहा त्या तलावाजवळ गेली. स्नेहाला पाहताच ती म्हातारी पुन्हा स्नेहाकडे धावली. पण यावेळी स्नेहाने म्हातारीला सावरले. तुम्ही कोण आहात आणि त्या दिवशी मला निघून जा अशा का म्हणाल्या? स्नेहाने म्हातारीला विचारले. तू निघून जा पोरी, तो तुला नाही सोडणार. म्हातारी हातवारे करून बोलू लागली. कोण नाही सोडणार आजी? कोणाबद्दल बोलत आहात तुम्ही? स्नेहाने विचारलं. अगं, तो त्याला गावकऱ्यांनी मारून टाकलं, पण तो अजूनही आहे. तो तुझ्यासाठीच थांबलेला आहे, म्हातारी म्हणाली. हे ऐकून स्नेहा जराशी हादरलीच. एका सुशिक्षित घरातील मुलगी होती स्नेहा. भूतात्मा या गोष्टीवर तिचा जराही विश्वास नव्हता. त्यामुळे त्या म्हातारीचं बोलणं हे तिच्या वेडेपणाचंच एक भाग म्हणून स्नेहाने सोडून दिलं. आज स्नेहा आणि संदीपच्या लग्नाचा वाढदिवस होता. स्नेहाने संदीपला सरप्राईज द्यायचे ठरवले होते. संदीप ऑफिसला गेल्यावर स्नेहाने पूर्ण घर आवरायला घेतलं. वाढदिवसाचं डेकोरेशन केलं. संदीपला आवडतो म्हणून एक छान चॉकलेट केकसुद्धा तयार केला. तोपर्यंत संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. आता 1-1.5 तासात संदीप येईलच म्हणून ती फ्रेश व्हायला गेली. स्पेशल लग्नासाठी घेतलेली खास ठेवणीतली साडी नेसून ती संदीपची वाट पाहत होती. संदीपला यायला आज खूप उशीर होत होता. स्नेहाने संदीपला फोन पण लावले, पण फोन काही केल्या लागत नव्हता. तिने त्याच्या ऑफिसमध्ये मित्रांना, क्लायंट्सना फोन करून पाहिले, पण कोणाला संदीपबद्दल माहिती नव्हती. अचानक स्नेहाचा फोन वाजला. हॅलो संदीप, अरे कुठे आहेस तू? मी कधीची फोन करून राहिली, तुझा फोनच लागत नाही. कुठे आहेस आणि कधी येतोस? स्नेहाने एका श्वासात सगळं बोलून घेतलं. पलीकडून रिप्लाय आला. मॅडम, हा ज्यांचा फोन आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. तुम्ही ताबडतोब शासकीय रुग्णालयात या. आणि फोन कट झाला. स्नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती धावत पडत हॉस्पिटलमध्ये आली. संदीपला ICUमध्ये भरती केलं होतं. त्याची स्थिती फारच गंभीर होती. त्याच्या शरीरावर कित्येक ठिकाणी मार बसला होता. ती लगेच डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेली. डॉक्टरांनी तिला परिस्थितीची पूर्ण जाणीव करून दिली आणि सांगितले की आम्ही उपचार सुरू केले आहेत, पण पुढचे 48 तास काळजीचे आहे. कारण संदीपच्या डोक्याला जबर मार लागला आहे, त्यामुळे तो बेशुद्ध आहे. पण तुम्ही सध्या इथे थांबू नका. काही लागलं तर
आम्ही फोन करूच. स्नेहा काउंटरवर उपचारासाठी रक्कम जमा करून आणि संदीपचे सामान घेऊन घरी आली. दरवाजा उघडताच आतली लग्नाच्या वाढदिवसाची तयारी पाहून तिने हंबरडा फोडला. ती खूप वेळ संदीपची ऑफिसची बॅग जवळ घेऊन रडत होती. काही वेळाने ती शांत झाली. तेव्हा तिचे लक्ष दरवाजाजवळ पडलेल्या एका एन्व्हलपकडे गेलं. तिने ते उचललं, पाहिलं. आत एक चिठ्ठी होती. मी तुला सांगितलेलं होतं ना, भेटूया लवकरच म्हणून. पण तुझा नवरा आपल्या दोघांच्या मध्ये येऊ शकतो म्हणून मी त्याला. स्नेहाने ती चिठ्ठी फेकून दिली. तिला कोणीतरी घरात असल्याचा भास झाला. ती घाबरतच त्या दिशेने जाऊ लागली. अचानक तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडला आणि एक अदृश्य शक्तीने तिला आत ओढले आणि दरवाजा बंद झाला. आता आतमधून फक्त स्नेहाच्या ओरडण्याच्या आणि किंचाळण्याचा आवाज येत होता. म्हातारीचं म्हणणं खरं झालं. तो आला होता. सकाळी स्नेहाला शुद्ध आली तेव्हा तिची अवस्था फारच वाईट होती. तिचे कपडे अस्तव्यस्त होते. तिने संध्याकाळी घडलेल्या घटना आठवण्याचा प्रयत्न केला, पण खोलीत कुणीतरी खेचून गेल्यानंतरचे तिला काहीच आठवत नव्हते. तिने तिचे कपडे व्यवस्थित केले, पण काही केल्या एक प्रश्न तिच्या पाठलाग सोडत नव्हता. हे सगळं तिच्यासोबतच का घडत आहे? पण हे सगळं ती कोणालाच विचारू शकणार नव्हती. तिने त्या म्हातारीला पुन्हा भेटायचे आणि सविस्तर सगळं विचारायचं असं ठरवलं. ती पुन्हा त्या म्हातारीला शोधायला निघाली. म्हातारी तिला पुन्हा त्याच तलावाजवळ भेटली. स्नेहा तिच्याजवळ गेली आणि विचारले, आजी, तुम्ही काल कोणाबद्दल सांगत होत्या? कोण आहे तो आणि तो माझ्या मागे का लागला आहे? म्हातारीने तुटक तुटक शब्दात सगळं सांगायला सुरुवात केली. 30-35 वर्षाआधी या गावात एक पाटील राहत होता. तो सावकारी करायचा. त्याच्या पूर्वजांनी त्या गावाला मुलासारखे सांभाळलं. त्याच गावाला या पाटीलने पैशाच्या हव्यासापोटी त्रासवून ठेवलं होतं. त्यामुळे सर्व गावकरी त्या पाटलावर चिडले होते. पण त्या पाटलापुढे त्या गावकऱ्यांचे काहीच चालत नसे. गावातल्याच रामलाल नावाच्या एका शेतकऱ्याने त्या पाटलाकडून कर्ज काढलं होतं, पण पाटलाच्या चालाकीमुळे ते वाढतच जात होतं. त्या वाढत्या कर्जामुळे रामलालने आत्महत्या केली होती. आता रामलालचे कर्ज चुकतं करायची जबाबदारी रामलालच्या बायकोवर आणि 26 वर्षाच्या मुलीवर सुनीतावर आली होती. ते कर्ज उतरवण्यासाठी त्या दोघी पाटलाच्या शेतावर रोजंदारीवर काम करायला जात होत्या. पाटील त्यांना मिळणाऱ्या पगारामधून अर्ध्यापेक्षा अधिक रक्कम कर्जाची म्हणून कापून घेत असे. उरलेल्या क्षुल्लक पैशात त्या दोघी कसे तरी जीवन जगत होत्या. पाटलाची सुनीतावर वाईट नजर होती. तो तिला नेहमी एकट्यात गाठून तिला त्रास देत असे, पण सुनीता कशी तरी तिथून पळून जात असे. एक दिवस पाटीलने तिला त्याच्या माणसांकडून उचलले आणि त्याच्या वाड्यात आणले. तिथे पाटलाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. सुनीता तिथून निसटली आणि घरी परतली. घडली घटना तिने तिच्या आईला सांगितली, पण आई सुनीतालाच बोलू लागली. त्यामुळे मानसिकरित्या कोलमडून गेलेल्या सुनीताने रात्री कोणाचेच लक्ष नसताना स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. आईला हे कळताच तिने हंबरडा फोडला आणि जोरजोरात पाटलाला शिव्यांची लाखोली वाहिली. आता घडली घटना गावकऱ्यांना पण समजली होती. आधीच पाटलाच्या सावकारीमुळे त्रस्त झालेले गावकरी घडल्या घटनेमुळे संतप्त झाले होते. त्यांनी पाटलाला त्याच्या वाड्याबाहेर खेचले आणि खूप तुडवले आणि त्या पाटलाला जिवंत जाळले. एवढ्यावरही गावकरी शांत झाले नाही. त्यांनी पाटलाचा वाडा पण जाळला. पाटील मरताना मी सोडणार नाही,
परत येईल, सोडणार नाही तिला, हेच बोलत होता. म्हातारी तुटक तुटक शब्दात सगळं सांगत होती. संदीपच्या तब्येतीच्या टेन्शनमध्ये असलेली स्नेहा या गोष्टीमुळे पुरती हादरली होती. सुनीता म्हणजे त्या म्हातारीचीच मुलगी होती, जिच्या आत्महत्येने ती वेडी झाली होती. आपल्या पूर्वजन्माची कथा आणि आईला बघून स्नेहा पुरती घाबरली होती. ती म्हातारीला घरी घेऊन जाणार होती, पण जी स्वतः घरी सुरक्षित नव्हती, तिथे ती म्हातारी म्हणजे तिची मागल्या जन्माची आई कशी सुरक्षित राहू शकेल, ही चिंता स्नेहाला भेडसावत होती. एकीकडे संदीपच्या तब्येतीची काळजी आणि दुसरीकडे पाटलाची आत्मा. काय करावं स्नेहाला सुचत नव्हतं. आता स्नेहा जास्तीत जास्त वेळ हॉस्पिटलमध्येच राहू लागली. तिला घरी जायची भीती वाटू लागली, पण ती एकटी पडली होती. एकदा ती गावातल्या मंदिरात गेली आणि तिथल्या पुजारींना भेटली. पुजारींनी तिला गावालगतच्या नदीजवळ एक शिवनंदन महाराज नावाचे सिद्धपुरुष आहेत, त्यांना भेटायला सांगितले. स्नेहा लगोलग त्यांना भेटायला गेली आणि त्यांना इत्थंभूत सगळं सांगितलं. महाराजांनी तिला एक धागा अभिमंत्रित करून दिला आणि उजव्या हाताच्या मनगटावर बांधायला सांगितले. तसेच येणाऱ्या पौर्णिमेला घरी येऊन पाटलाच्या आत्म्यापासून सुटका करणार, असे सांगितले. स्नेहा घरी परतली. तिला पाटलाच्या घरात आभास जाणवू लागला, पण अभिमंत्रित धाग्यामुळे ती आत्मा तिला काहीच करू शकत नव्हती. आता स्नेहा फक्त पौर्णिमेची वाट पाहत होती. एकदाच्या पौर्णिमेचा दिवस उजाडला. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्नेहा सगळी तयारी करत होती. तरी कुठेतरी तिला एक धाकधूक होतीच, की पाटलाची आत्मा काही करणार तर नाही ना. एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात गोंधळ घालत होते. घरातही तिला पाटलाचा भास होत होता. ठरल्या वेळेप्रमाणे महाराज घरी आले. उंबरठ्यावर येताच त्यांना घरात असलेल्या पाटलाच्या नकारात्मक शक्तीची जाणीव झाली. महाराजांनी घरात पूजेची मांडणी केली आणि मंत्रोच्चार सुरू केले. पाटलाच्या आत्म्याने त्याच ताकदीने महाराजांवर घरातील वस्तू फेकायला सुरुवात केली. पण महाराजांनी स्वतःभोवती आणि स्नेहाभोवती एक पवित्र कवच निर्माण केले होते, ज्यामुळे पाटलाच्या शक्तीचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. त्यामुळे पाटलाची आत्मा अजून चिडून परतवार करत होती. आता जणू पाटलाची आत्मा आणि महाराजांचे मंत्रोच्चार यात जणू एक युद्ध सुरू झाले होते. महाराज आत्म्याची नकारात्मक शक्तीचा विनाश करण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. कधी पाटलाची आत्मा महाराजांवर वरचढ होत होती, तर कधी महाराजांचे मंत्रोच्चार आपल्या सिद्धीचा प्रभाव दाखवत होते. पण ज्यावेळी महाराजांनी पूर्ण जोर लावून मंत्रोच्चार पुन्हा सुरू केले, त्यावेळी पाटलाची आत्मा निष्क्रिय व्हायला सुरुवात झाली. पण अचानक पाटलाच्या आत्म्याने महाराज आणि स्नेहाभोवतीचे कवच तोडले आणि दोघांवर हल्ला करायला सुरुवात केली. त्या हल्ल्यात स्नेहाच्या मनगटावरचा अभिमंत्रित धागा तुटून बाजूला पडला. पाटलाला रानमोकळे झाले. त्याने लगेच तिच्या शरीराचा ताबा घेतला आणि शरीरात प्रवेश केला. आता तो तिच्या शरीराचा वापर करून तो महाराजांना मंत्रोच्चारणापासून विलग करायला सुरुवात केली. पण महाराज आपल्या सिद्धीचा वापर करून स्नेहाला सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. खूप प्रयत्नानंतर महाराजांना पाटलाच्या आत्म्याला वश करण्यात यश आले. त्यांनी पाटलाच्या आत्म्याला स्नेहाच्या शरीरातून वेगळे करून समोर बनवलेल्या मंडलात बंदिस्त केले. 30-35 वर्षाआधी गावकऱ्यांनी पाटलाला ज्या जागेवर जाळले होते, त्याच जागेवर संदीपने घर बांधले होते, म्हणून त्याला त्याच जागेवर वश करणे गरजेचे होते. आता पाटलाची आत्मा निष्क्रिय झाली होती,
महाराजांनी पाटलाच्या आत्म्याचा बंदोबस्त केला आणि स्नेहाची सुटका केली. संदीपची तब्येत हळूहळू बरी व्हायला सुरुवात झाली. काही दिवसांनी संदीप घरी परत आला. स्नेहाने त्याला मधल्या काळात घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. संदीपच्या सगळं समजण्यापलीकडे होतं. स्नेहा आणि संदीपने त्या म्हातारीची सोय एका स्वयंसेवी संस्थेत केली. आज स्नेहा आणि संदीपच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. पहिल्या वाढदिवसाच्या वेळी ज्या घटना घडल्या त्यामुळे हा वाढदिवस त्यांनी पहिल्या वाढदिवसाप्रमाणे साजरा केला आणि दोघांच्या आनंदी संसाराला सुरुवात झाली. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.